मित्रांनो, ही गोष्ट माझी आणि माझ्या मुलाची आहे, जो आता 28 वर्षाचा झाला आहे. माझे नाव दामिनी आहे आणि माझे वय 40 वर्ष आहे. माझे फिगर हे अजून 27, 36 आणि 36 आहे, कारण माझे मिस्टर हे बिझनेसमॅन आहे आणि आम्ही खूप श्रीमंत आहोत. त्यामुळे मी माझ्या फिगरची खूप काळजी घेते. दररोज नियमित व्यायाम करणे आणि स्वतःचा चांगला डाएट, यामुळेच मी एकदम फिट आहे. आणि माझा मुलगा पंकज हा बाहेर हॉस्टेलमध्ये शिकतो आहे. जेव्हा पण तो घरी येतो तेव्हा आम्ही खूप मजा करतो. ही घटना अशा वेळी घडली जेव्हा माझा एकुलता एक मुलगा हॉस्टेलमधून घरी आला होता. माझा मुलगा पंकज हा हॉस्टेल सोडू शकत नाही किंवा हॉस्टेल बाहेर कुठेही जाऊ शकत नाही. ते तिथेच राहून अभ्यास करतात आणि त्यांना बाहेर जाण्याची परवानगी सुद्धा नाही. त्यामुळे त्याला तिथे राहण्याचा कंटाळा येतो. म्हणून जेव्हा तो घरी आल्यावर त्यानं सांगितले की खूप कंटाळा आलाय, चल कुठेतरी फिरायला जाऊ. म्हणून मी आणि माझ्या मुलाने कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केला. आम्ही दोघांनी नैनितालला जायचा असा प्लॅन केला. बाहेर जाण्याच्या आनंदात आम्ही त्याच दिवशी आमचे पॅकिंग केले आणि दुसऱ्या दिवशी नैनितालला निघालो. नैनितालला गेल्यावर तिथल्या हॉटेलमध्ये भाड्याने रूम घेतली. आम्ही एकच रूम घेतला होता आणि त्या रूमचा डबल साईज बेडचा बंदोबस्त केला, जेणेकरून मी आणि माझा मुलगा एकाच बेडवर आरामात झोपू शकणार. पण माझा मुलगा तर माझ्याहून 2 पटीने पुढे विचार करत होता. तो तर मला त्याची बायकोसारखा प्रेम करण्याचा प्लॅन केला होता. आपण पुढे समजू शकता. चला तर मग ही कथा सुरू करूया. माझे नाव कामिनी आहे. माझे लग्न खूप श्रीमंत घरात झाले आहे. माझे पती खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. ते तर नेहमी त्याच्या व्यवसायात व्यस्त असतात. लग्नाच्या 1 वर्षातच मला मुलगा झाला. माझा मुलगा झाला तेव्हाही माझे पती माझ्यासोबत नव्हते. मला याबद्दल खूप वाईट वाटायचे, कारण हा क्षण स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण आहे आणि अशा वेळी सुद्धा त्यांना माझी अजिबात काळजी नव्हती. माझा भाऊ हा माझ्यासोबत फार क्वचितच राहिला होता. बहुतेक वेळा तो फक्त त्याच्या कामानिमित्त बाहेरगावीच असायचा. मी माझ्या मुलाला एकट्याने वाढवले, त्याला चांगले शिकवले, चांगले संस्कार दिले. 5वी पर्यंत तो माझ्यासोबत शिकत असे. मग एके दिवशी माझा नवरा अचानक बाहेरगावीवरून आला आणि त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये शिकण्यासाठी पाठवले. काही वर्षे बोर्डिंग स्कूलमध्ये शिकल्यानंतर त्यांनी त्याला मलेशियाला शिक्षणासाठी पाठवले. तिथे हॉस्टेलमध्ये राहून अभ्यास सुरू केला. माझा मुलगा आणि पती गेल्यानंतर मी पूर्णपणे एकटी झाली होती. आमच्या लग्नापासून आजपर्यंत माझ्या पतीने मला त्यांच्यासोबत कुठेही नेले नाही. मी घरी पूर्णपणे एकटीच राहायची आणि त्यामुळे हा एकटेपणा मला हळूहळू खात होता. माझा मुलगा कधी कधी माझ्याशी फोनवर बोलून माझी तब्येत वगैरे विचारायचा आणि इथे माझा नवरा मला कधीही फोन करत नाही. मग मला असे कळले की माझ्या नवऱ्याचे अचानक दुसऱ्या बाईबरोबर संबंध होते. पण हे मी माझ्या मुलाला कधीच सांगितले नाही. माझ्या मुलाच्या मनात वडिलांबद्दल कटुता असावी असे मला वाटत नव्हते. माझ्या मुलाने कसलीही काळजी न करता अभ्यास पूर्ण करून लवकर घरी यावे अशी माझी इच्छा होती. म्हणून मी शांतपणे सगळं सहन करत होते. हळूहळू वेळ निघून गेला आणि माझी तब्येत ढासळू लागली. भूक, तहान सर्व नाहीसे होत होते. माझ्या आजारपणाचे कारण माझे एकटेपण होते. माझा एकटेपणा मला खात होता. जेव्हा मी डॉक्टरांकडे गेली तेव्हा त्यांनी सांगितले की तुम्हाला कोणाचा तरी सहवास हवा आहे, जो तुमच्यासोबत राहून तुमची काळजी घेईल आणि तुम्हाला नेहमी आनंदी ठेवील. डॉक्टरांनी मला सल्ला दिला की तुम्ही कुठेतरी मोकळ्या जागेवर जा, जिथे तुम्हाला आराम मिळेल. मी एकटीच होते, त्यामुळे डॉक्टरांनी माझ्या मुलाला बोलावून हा सर्व प्रकार सांगितला. दुसऱ्या दिवशी माझा मुलगा हॉस्टेलमधून घरी आला. त्यावेळी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या, त्यामुळे तो माझ्याकडे काही दिवस राहायला आला होता. तेव्हा अचानक मुलगा म्हणाला, चल मम्मी, सामान बांधून ठेव, मी तुला नैनितालला घेऊन जाऊ. मी नकार देत असताना तो ठाम होता आणि म्हणाला की डॉक्टरांनी तुम्हाला थोडं फिरायला सांगितले आहे. इथून थोडं बाहेर पडल्यास बरं वाटेल. आणि हो,
स्वतःसाठी चांगले कपडे बांधा. माझा मुलगा म्हणाला, जसे तू लग्नापूर्वी कपडे घालायचीस तसले कपडे बांधून घे. मी म्हणाली, आता कुठे घालू? मुलगा म्हणाला, फक्त ठेव इथे, नाही तर तिथे पोचल्यावर घाला. तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील. मग माझ्या मुलाच्या सांगण्यावरून मी स्वतःसाठी चांगले कपडे बांधून घेतले. आमची ट्रेन रात्री 11 वाजता होती. दुसऱ्या दिवशी नैनितालला स्टेशनला पोहोचलो. स्टेशनवर पोहोचताच जवळच असलेल्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी रूम घेतली. आम्ही आमचे सर्व सामान गाडीतून काढून रूमवर नेले आणि मग मी आणि माझा मुलगा दोघेही फ्रेश झालो. मी साडी घातली होती तर माझा मुलगा म्हणाला, हे काय आहे आई? साडीऐवजी मी आणलेल्या इतर ड्रेसपैकी एक घाल. तू जशी दिसते तशी मला तुला पाहायचं आहे. मग माझ्या मुलाच्या सांगण्यावरून मी दुसरा ड्रेस घातला आणि माझ्या मुलाने मला पाहताच तो म्हणाला, मम्मी तू खूप छान दिसते आहेस. मित्रांनो, माझा मुलगा फक्त मला खुश करण्याचा प्रयत्न करत होता. मग तो मला नैनितालला घेऊन गेला. आम्ही दोघे खूप हिंडलो. त्यानंतर मी थकले. मी मुलाला म्हणाले, चल हॉटेलवर परत जाऊ, कारण मी खूप थकली होती. मुलगा म्हणाला, ठीक आहे. मग आम्ही परत हॉटेलवर आलो. रूममध्ये येऊन आम्ही दोघांनी आंघोळ करून फ्रेश झालो. डिनर झाल्यावर तो म्हणू लागला, आज मी तुझ्याशी रात्रभर बोलणार आहे. डॉक्टरांनी सांगितले आहे की मी तुला वेळ द्यायला हवे. मग मुलगा म्हणाला, मम्मी तू या ड्रेसमध्ये मॉडेलसारखी दिसतेस. आता तू असा ड्रेस घालत जा. आणि बोलत हसला आणि म्हणाला, मला सांग मम्मी, लग्नापूर्वी तुझ्या आयुष्यात कोणी होते का? प्लीज आई. मी पण माझ्या मुलाला सर्व गोष्टी सांगू लागले. मी म्हणाले, हो, लग्नापूर्वी माझा एक मित्र होता. मग मुलाने विचारले, तो फक्त मित्र होता की आणखी काही? मी म्हणाले, हो, तो मित्रापेक्षा जास्त होता. पण मी त्याच्याशी लग्न करू शकले नाही आणि तुझ्या वडिलांशी लग्न केले. ते सुद्धा तुझ्यासारखे माझ्याशी बोलायचे, मला खायला प्यायला द्यायचे आणि मला नेहमी खुश ठेवायचे आणि म्हणायचे की तू अशी छान दिसतेस. मग त्या आठवणींनी मी माझ्या मुलाच्या खांद्यावर डोके ठेवून रडायला लागली. मग माझ्या मुलाने मला शांत केले आणि म्हणाला, आई रडू नकोस. डॉक्टरांनी तुला आनंदी राहायला सांगितले आहे. तुला इथे आणलेच यासाठी की तू आनंदी राहावे. खरंच मित्रांनो, इतक्या वर्षात माझ्या नवऱ्याने मला जितका आनंद दिला नव्हता त्याहून जास्त त्या रात्री माझ्या मुलाने मला आनंद दिला होता. खरंच त्या दिवशी मला खूप आनंद झाला होता. मला आनंदी ठेवण्यासाठी माझ्या मुलाने मला पूर्ण साथ दिली. मग मी माझ्या मुलाला विचारले, तुला गर्लफ्रेंड आहे का? मुलगा म्हणाला, हो, पण तुझ्यासारखी आपुलकीची भावना कुणालाच नाही. माझ्या मुलाने मला स्वतःबद्दल आणि त्याच्या मैत्रिणीबद्दल सर्व काही सांगितले. मग मी माझ्या मुलाला म्हणाली, आता आपण वर्षातून एकदा चांगल्या ठिकाणी फिरायला जाऊ. मग मुलगा म्हणाला, तू काळजी करू नकोस, मी तुला नक्कीच दरवर्षी फिरायला घेऊन जाईन आणि तुला नेहमी आनंदी ठेवीन. मग मी त्याला म्हणाली, मला फक्त आनंदी ठेवू नकोस, मला माझ्या पतीसारखा प्रेम पण करायला लागेल. तू माझ्या पतीसारखा होऊ शकतोस का? तू मला पतीचे सुख देऊ शकतोस का? माझे असे हे शब्द तुम्ही समजू शकता. माझ्या मुलानेही मला काही नकार दिला नाही आणि त्याने मला त्या हॉटेलच्या बाथरूममध्ये, बाथटबमध्ये 3 वेळा, रूममध्ये 2 वेळा आणि जमिनीवर चादर टाकून 1 वेळा. तुम्ही समजू शकता. तर ही कथा इथेच संपते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.